मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमुळे फरक पडतो. आता काय फरक पडतो बघूया. जीवनातील छोटे छोटे धडे सर्वांना माहीत असतात. ज्या नीतीच्या आधारे राहून आपण जीवन उत्तम बनवता येऊ शकते. अर्थातच नैतिकतेचे जे धडे आपल्या देशात शिकवले जातात तेच जगातील प्रत्येक देशाचे सत्य आहे. असत्य, फसवणूक, बेईमानी, त्रास देणे, निंदा नालस्ती अशा भावना सर्वच देशात, सर्वच संस्कृतीत नकारात्मकच मानल्या जातात. धडे असूनही लोकांमध्ये फरक का आहे? फरक जाणण्यासाठी प्रसिद्ध सिनेतारका ब्रूक शील्डने हे विचार कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगितले होते. एवढेच तर नक्की की या नैतिकतेच्या मार्गावर चालणे सोपे नसते. जगाचा मोह, नकारात्मक सोपे मार्ग आपल्याला क्षणोक्षणी आपल्याकडे ओढत असतात. सोप्या गोष्टी नकारून कठीण निर्णय घेतल्यामुळे पडणारा फरक माणसाला इतरांपेक्षा वेगळे व प्रेरणास्पद बनवतो. फसवणे सोपे असते, पण स्वतःच्या तत्वावर टिकून राहून योग्य मार्गावर चालणे कठीण असते. तत्व तर आहेच, आता आनंद शोधा. जीवन योग्य मार्गावर सामान्य गतीने चालू शकते, याला रुटीन म्हणतात. हे सारे जगू शकतात. आता या फरकाविषयी पाहू. जो काहींना उत्कृष्ट बनवतो तो मार्ग आहे सतत नाविन्याचा शोध. संवर्धन, इम्प्रोव्हायझेशन, प्रत्येक क्षणी काही नवे, काही वेगळे करण्याचा प्रयत्न आपल्याला इतरांपेक्षा वेगळे बनवत असतो. फरक घडवून आणता येऊ शकतो. नवे करण्याच्या प्रयत्नामागे माहिती आणि ज्ञानाचा कोश असेल तर नाविन्याच्या स्वीकृतीला धार मिळेल. जीवनातील प्रत्येक क्षण जगताना यासाठी सतत या दिशेने विचार करणे आवश्यक आहे. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे महत्वाचे पाऊल ठरेल. जेव्हा माणसाच्या यशाची उंची पाहिली जाते तेव्हा त्याच्या पायाभरणीची स्थिती सांगितली जाते. कठीण मार्गावर सातत्याने चालत राहिल्याने आणि प्रत्येक जिवंत राहणाऱ्यांचे पाय मजबूत आणि खोल खरे होतातच होतात. व्हेरी गुड. आणि आणखीन एक टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. भूकंप कुठल्या प्रदेशात जास्त प्रमाणात घडतात? आपल्या महाराष्ट्र राज्यात इसवी सन 1993च्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मोठा विनाशकारी भूकंप झाला. जमिनीच्या पोटात काही हालचाली घडतात, त्यामुळे जमिनीच्या कवचाला तडे जातात, जमिनीला हादरे बसतात, पृथ्वीच्या कवचाला भेगा पडतात. याला भूकंप म्हणतात. पृथ्वीवरील वेगवेगळ्या प्रदेशात रोज कुठे ना कुठे लहान मोठे भूकंप होतात. मोठ्या भूकंपामुळे लोकांचे आर्थिक नुकसान होते व प्राणहानी होते. पृथ्वीवर जपान देशात सर्वात जास्त भूकंप होतात. याशिवाय भूमध्य महासागराच्या प्रदेशात असेच भूकंप वारंवार होतात. ज्वालामुखीच्या आसपासच्या प्रदेशात भूकंपाचे प्रमाण जास्त असते. भूकंपाचा केंद्रबिंदू एखाद्या शहराच्या जवळ असेल तर जास्त प्रमाणात प्राणहानी होते व वित्तहानी होते. पूर्वी आपला महाराष्ट्र भूकंपापासून अगदी सुरक्षित प्रदेश मानला जात होता, पण बदलत्या परिस्थितीनुसार भूकंपाच्या संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागेल. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार.
जय हिंद.